नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वाव शिवन्य यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज खूप कॉमन पण महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहे। नवजात बाळ रात्री झोपत नाही का आणि आई बाबांनी यासाठी काय करावं। जर तुम्हीही नवजात बाळाचे पालक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सांगणार आहे झोपेचे सायन्स, कारणं आणि बाळाला आरामात झोपण्यासाठीचे काही सोपे उपाय। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की नवजात बाळाची झोप ही आपल्यासारखी नसते। बाळाच्या झोपेचं सायकल फक्त 40 ते 50 मिनिटांचा असतो, त्यामुळे ते वारंवार उठतो सुद्धा। पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळाला 2-3 तासांनी दूध लागतं, त्यामुळे रात्री जागं होणं सामान्यच आहे। डायपर ओला असेल किंवा पोट दुखत असेल तर बाळ अस्वस्थ होऊ शकतं। बाळाला आईची ऊब, वास, आवाज याची सवय असते, त्यामुळे आईपासून दूर ठेवलं गेलं तर ते रडू लागतं। बाळाला नवीन जागेची सवय होत आहे, म्हणजेच काय, पोटात 9 महिने झोपून राहिल्यानंतर अचानक बाहेरच्या आवाजाला, लाईटला, वातावरणाला ते ऍडजस्ट करतं। त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये रात्री उठणं पूर्णपणे नॉर्मल आहे। बघूया आपण काय करू शकतो की जेणेकरून रात्री झोप व्यवस्थित होईल बाळाची। तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी फिडिंगचं शेड्यूल पाळायचं आहे, म्हणजे दिवसातून 2-3 तासांनी बाळाला दूध द्यायचंय, त्यामुळे रात्री भूक कमी लागेल, बरोबर। त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी गरम दूध, म्हणजेच बाळाला झोपायच्या आधी आईचं दूध किंवा फॉर्म्युला फिडिंग भरपूर करायचं आहे। दिवस रात्रीचं अंतर समजवायला लागेल। रात्री हलका प्रकाश ठेवायचा आहे, का तर बाळाला दिवस रात्र अंतर समजवण्यासाठी दिवसा उजेडात आणि रात्री मंद प्रकाशात बाळाला आपल्याला ठेवायचं आहे। आता डायपर आणि कपडे सारखे तपासायचे, जेणेकरून बाळाच्या झोपायच्या आधी डायपर बदलूनच बाळाला झोपवायचं आहे। बाळाचे कपडे हलके आणि आरामदायीच असायला हवेत। नवजात बाळाला आईच्या गर्भातल्या सुरक्षतेची आठवण येते, त्यामुळे हलकं स्वेडलिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे। स्वेडलिंगसाठी तुम्ही जे जुने कपडे असतात, आपल्या म्हणजे बाळाच्याच आईच्या ओढणी वगैरे ज्या असतील किंवा आपल्या आजींच्या ज्या साड्या असतात कॉटनच्या सुती, त्या कपड्यांमध्ये तुम्ही स्वेडल करू शकता। प्रत्येक रात्री एक ठराविक वेळेवरच आपल्याला बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करायचा आहे। हलका मसाज करायचा आहे, कपडे बदलायचे आहेत, दूध पाजून घ्यायचं आहे, लाईट कमी ठेवायचा आहे। अशा सवयी आपण सुरुवातीपासूनच जर बाळाला लावल्या तर पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार नाही आणि बाळ सुद्धा स्वतःला त्या वातावरणात ऍडजस्ट करायला एकरूप होऊन जाईल। आता आईची सुद्धा झोप महत्वाची आहे। बाळ दिवसातून उठत असेल तर आईने बाळासोबत दिवसा पण झोप घ्यावी, हे आईच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचं आहे। नवजात बाळाचं आई बाबांना सांभाळणं अवघड आहे, पण हे लक्षात ठेवा, हे दिवस कायमचे नाहीत, बरोबर। हे फक्त 3-4 महिन्यांनंतर बाळाची झोप थोडी स्थिर होऊ लागते। तुम्ही दोघांनी एकमेकांना मदत करा आणि मानसिक ताण घेऊ नका। जर बाळ खूपच रडत असेल, दूध कमी घेत असेल किंवा सतत अस्वस्थ असेल तर आपल्याला पीडियाट्रिशियनचा सल्ला घेणे जरुरी आहे। तुमच्या बाळासाठी तुमची शांतता, प्रेम आणि सहनशीलता हेच सर्वात महत्त्वाचं आहे, बरोबर। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी अशा टिप्स आणि मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।